बीड जिले के आष्टी तहसील इलाके में भारी बारिश के बाद सीना, महकरी और कामली नदियां उफान पर आ गई। इस बाढ़ में हिंगनी बस्ती के 13 किसान और बच्चे फंस गए थे। एनडीआरएफ की टीम ने रेस्क्यू ऑपरेशन चलाकर सभी को सुरक्षित बाहर निकाल लिया। भारी बारिश के बाद संगम स्थल पर 2.5 किलोमीटर तक पानी फैल गया और हिंगनी गांव का एक परिवार बाढ़ में फंस गया। एनडीआरएफ की टीम ने रात भर कड़ी मशक्कत के बाद 13 किसानों और बच्चों को सुरक्षित बाहर निकाला। विधायक सुरेश धस लगातार ड्रोन फुटेज के जरिए हालात पर नजर बनाए हुए हैं। नाही, तिथला तो अनिल म्हणून मुलगा आहे। त्याच्यानंतर प्रवीण झांबरे छोट्या म्हणून एक मुलगा आहे खेडकरांचा, त्या गावचे सरपंच विनोद म्हणून एक आहे। हे सगळे लोक त्या ठिकाणी संपर्कात होते आणि थोडंसं काय आहे की त्यांना आम्ही काल रात्रीपासनं, मी नाही, माझे बंधू देवदास आबा हे त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होते। रात्रीपासून त्यांना खाली या म्हणत होते, परंतु ते अलीकडे आले नाही। तिथले 2 कुटुंब आली, पण हे कुटुंब मात्र पावसे आणि महारनवर हे 2 कुटुंब त्या ठिकाणी राहिले होते। ठीक आहे, शेतकरी आहे, जनावरं आहेत, त्याच्यामुळं काय की माणसाचं स्वतःच्या जीवापेक्षा जनावरांवरती अधिकचं प्रेम आहे, हे आमच्या भागामध्ये या ठिकाणी दिसतंय। परंतु जिल्ह्याचे कलेक्टर, आमच्या तहसीलदार आणि मी नंतर बोलून पटकन एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी बोलवली। प्रत्यक्षात मला तिथं जाता आलं नाही, परंतु माझे बंधू, पुतण्या, मुलगा, बाकीचे सर्व मंडळी त्या ठिकाणी होती। गेलते, पण त्यातले आम्ही काही लोक बाहेर निघाले, पण काही लोकांना अंदाज आला नाही पाण्याचा। 13 लोक गुंतले होते, तर 13 लोक आता एवढ्यात बाहेर काढलेले आहेत आणि बाकीचे आता सध्या असं झालं की 8 दिवसामध्ये कंटिन्यू 3ऱ्या वेळेस नदीने संपर्क तोडून नदीच्या बाहेर पाणी पडलं, पात्राच्या बाहेर पाणी पडलं। तर आता सध्या शिना नदीला इतकं पाणी चालू आहे की शिना नदीच्या पाण्यामुळं हिंगणीचं टोटल क्षेत्र, हिंगणी, सांगवी, टाकशी, तिकडं रतजण आणि पिंपळसुकी ह्या गावांचं टोटल ही क्षेत्र पाण्याखाली गेलेलं आहे आणि जमिनी गेल्यात, म्हणजे आता अशा खरडून जमिनी गेल्यात। तुम्ही ही पाहू शकता, तिथं आता ही चाललेलं पाणी